नमस्कार मैत्रिणींनो, सरिता किचनमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण 10 ते 15 मिनटात होणारी रेसिपी म्हणजेच उपमा ही कशा पद्धतीत बनवली जाते ते पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे की 2 वाट्या रवा, 2 कांदे, कोथिंबीर, जिरं, मोहरी, त्यानंतर शेंगदाणे कच्चे आणि टोमॅटो 1, कढीपत्ता, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार हळद. तर आपल्याला हा रवा घेतला आहे मी, तो आता साफ करून घेतला आहे व्यवस्थित. आता एक पातेलं गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये हा मी रवा भाजत आहे. रवा अगदी व्यवस्थित भाजायचा, कारण त्याला नंतर चिकटपणा येतो. त्यामुळे रवा अगदी 5 ते 10 मिनटं पातेल्यामध्ये परतवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं जोपर्यंत तो लालसर होत नाही किंवा रव्याला थोडासा असा वास येतो, भाजलेला असतो, त्यावेळेस तो रवा भाजायचा बंद करायचा आहे. आणि नंतर एखाद्या दुसऱ्या पातेल्यामध्ये ओतून घ्यायचा आहे. त्याच पातेल्यामध्ये नाही ठेवायचा, नाहीतर तो खाली लागत असतो, म्हणजे करपेल खाली. तर ह्यानुसार आपण आता कढई ठेवलेली आहे गॅसवर गरम करण्यासाठी. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातले, जिरं मोहरी घातली, कढीपत्ता घातला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या ज्या आपण चिरलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत अशा पद्धतीने. आणि ह्याच्यामध्ये एक ट्रिक मी आहे माझी नेहमीचीच, की मी शेंगदाणे आता ह्याच्यामध्येच मी भाजून घेते अशा पद्धतीने. हे बघा, अशा पद्धतीने शेंगदाणे भाजल्यामुळे हे होतं. आता शेंगदाणे भाजत आहे तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपले हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत. हे बघा अशा पद्धतीने. तर आता आपण त्यामध्ये कांदा घालणार आहोत. कांदासुद्धा आपल्याला थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने कांदाही लालसर झालेला आहे आणि शेंगदाणे पण व्यवस्थितरित्या भाजलेले आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर मग आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. अगोदर टोमॅटो टाकला की टोमॅटोला थोडं पाणी असतं, त्यामुळे कांदा आणि शेंगदाणे व्यवस्थितरित्या भाजत नाही. त्याच्यामुळे लास्टला टोमॅटो टाकायचा. त्यानंतर तेलामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे, म्हणजेच तिचा वास आपल्या पदार्थामध्ये विशिष्ट प्रकारची चव घेऊन येतो. अशा पद्धतीने आपण आता हे टाकले. ह्यामध्ये आता 1 चमचा आपण हळद टाकणार आहोत. कोणत्याही पदार्थाला हळद ही लागतेच. हळदीमध्ये सर्व गुण संपन्न म्हणजे हळद आहे. तर अशा प्रकारची ही हळद आपण 1 ते 1.5 चमचा रोजच्या स्वयंपाकामध्ये वापरणारच आहोत. तर त्यासाठी आता हे झालेलं आहे. त्यामध्ये आता सगळं भाजलेलं आहे आपले व्यवस्थित तेलामध्ये. आता आपल्याला याच्यामध्ये 2 वाटी रव्यासाठी आपल्याला 1 तांब्या पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी उकळवस तोपर्यंत थांबायचं. त्यानंतर आपल्याला थोडी वरून कोथिंबीर भरभरायची आहे. हे बघा. आणि सगळं झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार. आता आपण जे हे केलं त्याला उकळी आलेली आहे. आता यानुसार आपण हे थोडं हलवून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये रवा पण टाकण्याची ट्रिक आहे मैत्रिणींनो. हे बघा, अशा हळूवारपणे रवा सोडायचा आहे. तशा प्रकारचंच तुम्हाला प्लेट किंवा ताट घ्यायचं आहे, की जेणेकरून हळूहळू रवा त्यामध्ये एकदम टाकला तर त्याच्या गाठी बनत आहेत. हे बघा अशा पद्धतीने मी सोडत आहे. तशा पद्धतीनं तुम्ही सोडायचं आहे. हे बघा. आणि असे एका हाताने चमच्याने एका हाताने टाकत आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा अशा पद्धतीने. अगदी पाणीही आपलं बरोबर झालं आहे, रवाही बरोबर झाला आहे. त्यामुळे हे बघा, आणि रवा भाजल्यामुळे किती सॉफ्टनेस झालं आहे त्याचं, आणि रवा व्यवस्थित फुलला आहे पण. अशा पद्धतीने आपले 10 ते 15 मिनटात होणारे उपीट तयार झालेले आहे. थोडंसं आपल्याला नंतर काय करायचं आहे, गरम असतानाच कढई त्याच्यावर झाकण झाकून द्यायचं आहे 2 ते 3 मिनटासाठी, आणि त्यानंतर काढून त्यावेळेस आपला रवा किंवा उपीट तर उमललेलं असतं आपलं. हे बघा अशा पद्धतीने मी प्लेटमध्ये काढून घेते. त्याचा वास खूप छान यायला लागला आहे.